सूर्य आग उगत असल्यानं महाराष्ट्रातील अनेक भाग उष्णतेनं होरपळत आहेत। मागील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान 20 ते 43.8 अंश सेल्सिअस दरम्यान राहिलं होतं। सोलापूर जिल्ह्यात पारा 43 अंशावरती असून उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतोय। पुढील 48 तासात पश्चिम महाराष्ट्रातील हवामान स्थितीबाबत अंदाज जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HTN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात कमाल तापमान 43.8 अंश सेल्सिअस इतकं होतं। पुढील 24 तासांसाठी सोलापूर जिल्ह्याला उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला। यावेळी सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 44 अंशावर तर किमान तापमान 25 अंशावर असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। तसंच दुपारनंतर गडगडाटी वादळासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वादळी पावसानं हजेरी लावली आहे। विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला। पावसामुळे उकाड्यानं त्रासलेल्या नागरिकांना तात्पुरता गारवा मिळालाय। पुढील 24 तासात कोल्हापुरातील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतकं राहील। सातारा जिल्ह्यातील पारा 41 अंशावर असून पुढील 24 तासात साताऱ्यातील तापमान स्थिर राहील। साताऱ्यातील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसानं हजेरी लावली आहे। तुरळक ठिकाणी गारपिटीची नोंद झाली आहे। पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहील। जिल्ह्यात दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। पुणे जिल्ह्यात देखील उष्णतेचा चटका कायम असून मागील 24 तासात 41.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। तर पुढील 24 तासात पुण्यातील पारा 40 अंशावर जाण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। पुण्यातील आकाश मुख्यतः आणि निरभ्र राहील। पश्चिम महाराष्ट्रात हवामानाचं दुहेरी संकट भोगावतंय। उन्हाचा तडाखा वाढलेला असतानाच अवकाळी पाऊस झोडपतोय, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे।